नगरोत्थान योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामांमधील निकृष्ट दर्जाविरोधात आम आदमी पक्षानं शाहू मैदान परिसरात अनोखं आंदोलन केलं. 100 कोटींच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते असा फलक लावलेल्या आलिशान डिफेंडर गाडीची प्रतिकृती उभी करून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्यानं आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करताना म्हटलं, त्यांनी निधी आणला असेल तर कामाचा दर्जा बघणंही त्यांचंच काम आहे. ते स्वतः आलिशान गाड्यांमधून फिरतात, त्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांचे हाल त्यांना समजत नाहीत. या कामासाठी 22 कोटींचं बिल देऊनही दर्जा निकृष्ट असल्याबद्दल त्यांनी अधिकारी, ठेकेदार, सल्लागार, सहठेकेदार आणि लोकप्रतिनिधींना जबाबदार धरलं. मुदत उलटूनही कामं पूर्ण झालेली नाहीत आणि महापालिकेनं दर्जा राखण्यासाठीच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष केलं असा आरोपही आप पदाधिकाऱ्यांनी केला. ठेकेदार एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन्स आणि सल्लागार संदीप गुरव अँड असोसिएट्स यांच्यावर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली. कोल्हापूरमध्ये 100 कोटी रस्ते मंजूर केले अशा पद्धतीचं मार्केटिंग करण्यात आलं. या 100 कोटी रस्त्याच्या दर्जाचं काय झालं अशी सातत्यानं आम्ही विचारणा करतोय. आज कोल्हापूरमध्ये दसरा चौक ते संभाजीनगर हा जो 1.25 कोटीचा रोड आहे, पहिल्या पावसाळ्यात हा रोड वाहून गेल्याची परिस्थिती आहे. या रोडवर रस्ता कमी आणि खड्डे जास्त असं चित्र तुम्हाला दिसेल. आणि या खड्ड्यांमधनं जर जायचं असेल तर कोल्हापूरकरांकडे डिफेंडर अशा सारख्या लक्झरीज गाड्या असल्याशिवाय ते राहणार नाही. तसेच तर त्यांच्या पाठीचा प्रॉब्लेम, मानेचा प्रॉब्लेम, मणक्याचा प्रॉब्लेम हे सातत्यानं येतच राहणार. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, दुष्यंत माने, उषा वडर, विजय हेगडे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, लखन काझी, रणजित पाटील, स्वप्नील काळे, बबन भालेराव, अमरसिंह दळवी, आदित्य पोवार, प्रकाश हरणे, रमेश कोळी आदी उपस्थित होते.